13 डिसेंबर रोजी पंचवटी पोलीस स्टेशनच्या हद्दीत बाळकृष्ण निवास 4614 बाळकृष्ण सदन उन्नती हायस्कूल समोर पेठ रोड नाशिक या ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाला प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा विक्रीसाठी साठवणूक केल्याची गोपनीय माहिती मिळाली। त्या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासन नाशिक कार्यालयाचे पथक हे कार्यवाहीसाठी घटनास्थळी गेले असता सदरचे ठिकाण हे कुलूप बंद आढळले। आजूबाजूला चौकशी केली असता जागा मालक शिवाजी मधुकर पवार हे उपस्थित झाले। त्यांचा जबाब नोंदवला असता सदरचे गोदाम हे दिनेश चंद्रकांत अमृतकर यांना भाड्याने दिल्याचे सांगितले, परंतु त्यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क केला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद आढळला व आजूबाजूस चौकशी केली असता कोणीही उपलब्ध न झाल्याने सदर गोदामात खिडकीतून डोकावून पाहिले असता प्रतिबंधित अन्नपदार्थाची पोती साठवल्याचे आढळून आले। पंचवटी पोलीस स्टेशन यांना बंदोबस्त मागितला असता पोलिसांच्या उपस्थितीत व पंचांच्या समक्ष सदरचे गोदाम अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी कुलूप तोडून उघडून प्रवेश केला। त्यामध्ये प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा आढळून आला। त्याचे मोजमाप केले असता आतापर्यंत अंदाजे 10 लाखांच्या वर प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा आढळून आलाय। या संदर्भात अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतला असून मोजमाप अद्याप सुरू असून अन्न सुरक्षा अधिकारी यांनी पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये संबंधित व्यक्तीविरोधात भारतीय दंडविधान कलम 188, 272, 273, 328 अंतर्गत FIR देण्यात येत आहे। पुढील कार्यवाही सुरू असून यापुढे अन्न व औषध प्रशासनाची जिल्ह्यात गुटख्याविरुद्ध कारवाई सुरू राहणार आहे। सदरची कारवाई सहाय्यक आयुक्त सानप व विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी रासकर, अविनाश दाभाडे, अन्न सुरक्षा अधिकारी देशमुख, गोपाल कासार यांच्या पथकाने यासह आयुक्त नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। आज सकाळी आम्हाला गुप्त माहिती मिळाली होती की पेठ रोडला बाळकृष्ण निवासमध्ये एक चोरून प्रतिबंधित अन्नपदार्थ साठवून ठेवले, विक्रीसाठी साठवले अशी बातमी मिळालेली होती। त्या अनुषंगाने आम्ही इथं आलो आणि नंतर लोकल चौकशी केली आणि आपले जे नाशिक रोड पोलीस स्टेशन पंचवटी पोलीस स्टेशनच्या मदतीने आम्ही या ठिकाणी धाड घातली, कारवाई केली। साधारणतः 8-9 लाखाच्या आसपास मला प्रतिबंधित अन्नपदार्थ साठवलेले आढळले। काउंटिंग सुरू आहे आणि पुढील तपास आम्ही पंचवटी पोलीस स्टेशनला देतो। मुद्देमालामध्ये कुठल्या प्रतिबंधक वस्तूंचा विमल पान मसाला आहे, हिरा आहे आणि जे राजनिवास आहे, ही पान मसाल्याचे विविध पदार्थ हे बँड आर्टिकल आहे। नाशिक स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।